महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। चैतन्यपूर गाव भेट दौऱ्यासाठी आमच्या समोर आलेले सर्वच महाविकास आघाडीचे नेते इथे उपस्थित बाळूदादा गव्हांडे, त्याचबरोबर काशीनाथदादा गव्हांडे, संपतदादा गव्हांडे, देवीदादा गव्हांडे, बाळासाहेबदादा डुंबरे, सूर्यबंधदादा गव्हांडे, अनिलजी हुळवळे, त्याचबरोबर मधुकरदादा गव्हांडे, अशोकजी गव्हांडे, राजेंद्रदादा हुळवळे, बाळासाहेबदादा गव्हांडे, शिवमजी गव्हांडे, अमोलराव असतील, बाळासाहेबदादा हुळवळे असतील, तर उपस्थित चैतन्यपूर मधले सर्वच ज्येष्ठ मंडळी, तरुण सहकारी मित्रांनो, प्रथमतः दिलगिरी व्यक्त करतो का नियोजित दौऱ्याप्रमाणे 3-3.5 तास आम्ही वेळ चालले, परंतु प्रतिसाद प्रत्येक ठिकाणी जास्त बोलतात मिळतोय। स्थानिक लोक 5 वर्षामध्ये विद्यमान आमदारांवरची नाराजगी व्यक्त करतात, त्यामुळं प्रत्येक जणाला असं वाटतं किती बोलून किती नाही, त्यामुळे आता आम्ही कमी बोलायला लागलो। परंतु आपल्या चैतन्यपूर गावचं आधीच ठरले, मला मागच्या वेळेस सांगितलं होतं येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे चैतन्यपूर गाव म्हणजे 80% पेक्षा कमी मतदान इथं होऊच शकत नाही, हे आमच्या तरुणांनी, या गावादारांनी ठरवलेलं आहे। आज खरं तर मित्रांनो, ज्या क्षणाची आपण सर्वजण आतुरतेने वाट बघत होतो, महाविकास आघाडीचं तिकीट आपल्याला मिळावं आणि आमचे बाळासाहेब दादा कुठे बाळासाहेब दादाला बरोबर आहे का नाही, आणि चैतन्यपूरचे लोक ज्या वेळेस शिवस्वराज्य यात्रा कोथरूडमध्ये आली, अनेक तरुण इच्छुक होते, परंतु बाळासाहेब दादांची चूक नसताना देखील बाळासाहेब दादा काय झालं ते स्पष्ट करायला गेले आणि बाळासाहेब दादा टेन्शन मध्ये होते, तर माझ्यामुळे काही गडबड झाली नाही ना, परंतु मी त्यांना म्हणलं चिंता करू नका। ते बोलले दादा तुम्ही बोलल्यामुळे जरा आता आधार मिळाला, तर मी काल रात्रभर मला झोप आली नाही, परंतु दादा अडचण नाही, तरुणाई सोबत आहे। पवार साहेबांना जो आपण तिथं उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, त्याच दिवशी पवार साहेबांनी ठरवलं होतं का उमेदवारी आपल्याला द्यायची आहे, परंतु आता मित्रांनो जुन्या गोष्टी सोडून द्या, आपल्याला उमेदवारी मिळाली, प्रचार यंत्रणा आता मध्यवर्ती याच्या टप्प्यात आलेली आहे। पुढच्या 5 दिवसामध्ये प्रचार यंत्रणा संपल, 20 तारखेला मतदान करायचे। याच्या आधी मी अनेक वेळा भाषणं केली, या तालुक्यामध्ये काय करायचं, आपल्याला पर्यटन तालुका करायचा, दूध धंद्याला आपल्याला चालना द्यायची, आरोग्य व्यवस्थेवर आपल्याला वाढ करायची आहे, त्याचबरोबर इथं शिक्षण संस्था सुधारायच्या आहेत। गोरगरीब सामान्य कुटुंबातला व्यक्ती ज्यावेळेस चैतन्यपूरवरून अकोल्याला जाईल त्यावेळेस त्याचे कोणतेही प्रश्न असू द्या, तहसील असू द्या, त्याचबरोबर पोलीस स्टेशन असू द्या, भूमी अभिलेख असू द्या, या सर्व कार्यालयामध्ये त्याचे प्रश्न सोडण्यासाठी यशोदांसारखी आपण संस्था देखील आपल्या अकोल्यामध्ये निर्माण करणार आहोत। त्यामुळे आपल्या सर्वांना मी एवढीच विनंती करतो की आता तुम्ही मला इथपर्यंत आणून ठेवले, आता पुढे गाडा वाढायचा देखील थोडासा आपल्याला सर्वांना चैतन्यपूरकरांवर तर जास्त लक्ष आहे। काय मधुकर दादा बरोबर आहे की नाही, मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे। रोज मधुकर दादांचा रोज मला फोन राहतो, ती वाडी पॅक करणार ती, आणि तेवढा उत्साह त्या मधुकर दादांमध्ये। त्यामुळे मी आपल्या सर्वांना विनंती करतो, आज प्रामाणिक हेतू ठेवून त्या समाजकारणात आणि राजकारणात उतरले, तुमच्या जीवावर उतरले। आज आपण बघतोय ज्यांना आपण 2019ला डोक्यावर घेतलं होतं त्याच्यात तुम्ही होते, मी वाटेकरी होतो। आपण निवडून आणलं, त्या माणसाने आदरणीय पवार साहेबांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसलं। आज त्या गद्दारांना गाडण्यासाठी 20 तारीख लोकशाहीने दिलेली आपल्याला जो अधिकार आहे, त्या माध्यमातून आपल्याला त्या गद्दारांना गाडायचं आहे। आपलं चिन्ह, आपल्याला अनुक्रमांक माहिती, आपला अनुक्रमांक 1 आहे, आपलं चिन्ह आहे तुतारी फुटणारा माणूस, त्याच्या समोर बटन दाबून या गद्दारांना गाडायचं आहे। तुमचं प्रेम, तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी द्यायचा आहे, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला बेसावध राहून चालणार नाही, कारण की समोरचा व्यक्ती ज्याला आपण गद्दार म्हणतो त्यांनी किती मलिदा कमवलाय, 200 कोटी। मलिदा बाहेर काढणार की नाही, कारण की एकदा तोंडाला रक्त लागलं म्हणजे मग माणूस काय थांबायला तयार राहत नाही। त्यामुळे ही व्यक्ती मलिदा घेऊन गावात येणार, त्यांचे चेले लपेटे येतील,
मनीला द्यायला प्रयत्न करतील आणि घेऊन आले. मलाही कळालं बरं का. 15 पेट्या आल्या, बरोबर आहे का. 15 पेट्या आल्या. फक्त तुम्ही एकच सांगा, आता ते नंतर टप्प्यात बोलू जाऊ द्या. आता तुम्ही फक्त ना आता जाऊ द्या, तुम्ही फक्त आमच्या ना वस्त्यांवर रोड करा, आम्ही तुम्हाला 100% परंतु रोड करा, आम्हाला जायची लय अडचण. मी बाळासाहेब दादा, मला जाणीवपूर्वक मागच्या वेळेस आम्ही गणपतीत आलो होतो, बरोबर, आणि तिथून आम्ही वरती जांभळ्याला गेलो, वड्यातनं गाडी घेतली आम्ही. हा म्हणजे इतका तो रस्ता होता. परंतु तुम्हाला शब्द देतो, बाळासाहेब दादा आणि मधुकर दादा इथं उपस्थित सगळ्या तरुणांना, का येणारा काळ आपला आहे आपल्याला माहिती आहे. तुम्ही हक्काने कोणती गोष्ट सांगू शकतात आणि आपल्याला सर्वांना खांद्याला खांदा लावून काम करायचंय. ही निवडणूक तुम्ही हातात घ्या, तुम्ही स्वतः उमेदवार आहे म्हणून निवडणूक करा. तुम्हाला शब्द देतो, येणाऱ्या काळामध्ये या तालुक्यातील सर्वांगीण विकासासाठी जे काय लागेल ते आपण करू. आता वेळ भरपूर झालाय, जास्त काही मी बोलणार नाही, कारण की तुम्ही सर्वजण माझ्या पाठीशी आहे म्हणून मी आज इथपर्यंत आलेलो आहे. ही गोष्ट देखील मी चैतन्यपूरमध्ये येऊन सांगू इच्छितो. त्यामुळं राहिलेत आता 5 दिवस प्रचाराचे, त्यामुळं उद्यापासून तुम्ही सर्वजण, नितीन भाऊ, थोडासा पठार भाग वगैरे जो काय परिसर तुम्हाला घ्यायचा आहे तुम्ही ते फिरले पाहिजे. थोडासा वेळ द्या आणि शेवटच्या दिवशी बूथ यंत्रणा याच्यावर थोडंसं लक्ष घाला. विनंती करतो का मतदान जास्तीत जास्त काढायचा प्रयत्न करा. पुढचे 8 दिवस तुम्ही माझ्यासाठी द्या आणि त्याच्या पुढचे 5 वर्ष तुमचे रस्ते असू द्या किंवा व्यक्तिगत एखाद्या तरुणाच्या आयुष्यातला कोणताही प्रश्न असू द्या, त्याच्यासाठी हा अमित बांगरे तत्पर करायला आणि समोर 2 पावलं येऊन उभा राहील हा शब्द मी तुम्हाला देतो. आणि चैतन्यपूर गावकऱ्यांची, ग्रामस्थांची आणि तरुणांची मोठी फसवणूक मागच्या वेळेस झाली आहे. मी जाता जाता तुम्हाला एवढाच शब्द देतो, उठणार नाही, मातणार नाही, घेतलेला वसा टाकणार नाही, मागच्या सारखं वागणार नाही, लोकांच्या पोटात लाथा मारणार नाही, लोकांना विकार भंगार म्हणणार नाही, भ्रष्टाचार करणार नाही, सत्तेची मस्ती डोक्यात जाऊन देणार नाही हा शब्द मी तुम्हाला देतो. आणि तुम्ही सर्वजण निवडणूक हातात घ्या, माझ्या पाठीशी भक्कमपणे उभा राहा एवढीच विनंती करतो. आपला अनुक्रमांक 1 आहे, तुतारी वाजवणारा माणूस आपलं चिन्ह आहे. लोकांना सांगा त्याच्या खालचा कोणताही उमेदवार 2 नंबरीपासून 2 नंबरी लगेच 2 नंबरला चालू आहे, 2 नंबरला चालाय आणि 2 नंबरीपासून सगळे उमेदवार त्यांना जर मतदान केलं तर ते बीजेपीला जाईल, याची दक्षता आपण घ्यावी. पुन्हा एकदा सांगतो, तुतारी या चिन्ह पुढे बटन दाबा आणि मला तुमचे आशीर्वाद द्या. रामकृष्ण हरी. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.